नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण क्लास 10th अल्जेब्रा म्हणजे बीजगणित त्यातला जो आहे तर तो एक चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. तर हा सेकंड चॅप्टर आहे. त्या सेकंड चॅप्टरमधला प्रॅक्टिस सेट 2.2 मधला हा आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार. याच्या अगोदर आपण ऑलरेडी खूप काही क्वेश्चन्स डिस्कशन केले. ते सगळे व्हिडिओ काय ते चॅनलवरती प्लेलिस्ट बनवली होती, ते चेक करा. तर आपण क्वेश्चन नंबर 1 बघतो. प्रॅक्टिस सेट 2.2 मधला 8 क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत किंवा सॉल्व्ह केलेले आहेत. ह्याच्यात आपण 9-10 म्हणजे राहिलेले 4 क्वेश्चन आहेत, तर ते सॉल्व्ह करूयात. हा क्वेश्चन बघा काय, तर 2m कंसात m वजा 24 बरोबर 50 असं दिलेलं आहे. मग आता याला काय करायचं, तर आपल्याला जनरल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं. आपण फॅक्टरायझेशन मेथड बघतोय, खूप पुढे आलेलो आहे आपण. मग ह्या फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन काय करायचं आहे, कन्वर्ट करायचे किंवा आपल्याला त्याच्यामध्ये त्याला तयार करायचं आहे. मग कसं होईल तर ते इक्वेशन, तर हा जो दिलेला 2m आहे बाहेर, त्याला काय करायचं आपल्याला, m ची ह्या बाहेरचा जो 2m आहे पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. मग काय होतं, 2m गुणिले m म्हणजेच 2m चा वर्ग, वजाला वजाबाकीचं चिन्ह, एक वजा आणि अधिक आणि वजा आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह येईल. त्यानंतर 2 नी 24 ला आपण गुणाकार करतो त्यावेळेस 48 येतं आणि हा m जशाच तसा राहतो बरोबर 50. हे तुमचं नवीन तुम्हाला इक्वेशन भेटलेलं आहे. याला अजून आपण सिंपल करू शकतो, जनरल इंडेक्स फॉर्ममध्ये आणू शकतो. ते म्हणजे 2m चा वर्ग वजा 48 m हा अधिक 50 आहे, डाव्या साईडला वजा 50 होतो बरोबर 0. हा फॉर्म आणि हा म्हणजेच हे क्वाड्रेटिक इक्वेशन आणि हा जनरल फॉर्म सेम आला. ax वर्ग वजा bx प्लस c बरोबर 0. हे तुम्हाला भेटलं जनरल फॉर्म. मग आता ह्या फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्याला 2 रूट भेटत असतात, m एक रूट आणि दुसरा एक m रूट. ठीक आहे. मग काय करायचं प्रोसेस, हा शेवटचा जो टर्म आहे कॉन्स्टंट, ह्या कॉन्स्टंटनी पहिलं जे व्हेरिएबल आहे किंवा पहिलं जे पद आहे ह्याच्या व्हेरिएबलला गुणाकार करायचा. 50 गुणिले 2 काय होतं, तर 100 होतं बरोबर आहे. मग हा वजा आणि हा प्लस, एक वजा आणि एक आधी काय होतो, वजा होतो. ह्यांची गुणाकार आला 100. ह्याच्या नंतरची पुढची प्रोसेस काय आहे, तर ह्या 100चे असे 2 भाग करायचे किंवा अशा 2 संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार वजा 100 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी वजा 48 आली पाहिजे, म्हणजे मधलं टर्म आलं पाहिजे. इथं 2 संख्या अशा घ्यायच्या की त्यांचा गुणाकार ही संख्या आली पाहिजे वजा 100 आणि त्यांची बेरीज वजाबाकी वजा 48, म्हणजे हे मधलं टर्म आलं पाहिजे. मग 2 नंबरमध्ये ह्या नंबरला स्प्लिट करायचं, ज्यांचा गुणाकार एवढा येऊ शकतो, वजा 100 येऊ शकतो. मग 25 चोक 100, 25 गुणिले जर 4 केलं तर 100 येतं, बट बेरीज वजाबाकी 48 येते का, येत नाही. म्हणून 50 नी जर आपण 2 ला गुणाकार केला तर 100 येतं. ठीक आहे. 50 नी जर 2 ला गुणाकार केला तर 100 येतं आणि त्याच्यानंतर जर ह्या दोघांची बेरीज केली तर 52 येते आणि वजाबाकी केली तर 48 येते. म्हणून आपण इथं वजाबाकी करू शकतो. तर काय करणार, 50 गुणिले 2 100. आता 50 ला चिन्ह मोठी संख्या आहे, डाव्या साईडला लिहितो आपण. 50 ला मधल्या संख्येचं चिन्ह द्या, वजा 50. मग ह्याला कोणतं येणार, तर हा वजा आणि हा वजा मिळून हे अधिक होतं. वजा 50 अधिक 50 म्हणजे वजाबाकी होती, वजा 48 येते वजाबाकी, आणि वजा 50 गुणिले अधिक वजा 2 यांचा गुणाकार केला तर वजाबाकी गुणाकार 100 येतो, म्हणजेच वजा 100 होतो. मग आता ह्याला व्यवस्थित अजून सिम्प्लिफाय करायचे. कसं होणार, 2m चा वर्ग वजा हे 48m म्हणजेच काय, ते वजा 50 व्हेरिएबल m आणि अधिक 2 व्हेरिएबल कोणता आहे, m 50 बरोबर 0. हे तुमचं ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सेम आहे. आता यांच्या जोड्या बनवून घ्यायचो आपण, ह्यांची जोडी आणि ह्यांची जोडी. ह्या दोघांमध्ये काय कॉमन निघतं, तर या दोघांमध्ये कॉमन निघतं 2m. 2m ला जर आपण कॉमन काढलं 2m, तर 2m नी जर m ला गुणाकार केला तर 2m चा वर्ग होतो, वजाबाकीचे चिन्ह, आणि m गुणिले m म्हणजेच m चा वर्ग होतो. म्हणून आता ह्या 2 नी जर 25 ला गुणाकार केला तर काय होतं, 25 दुनी 50 आणि हा m ला जशाच तसा m राहील. म्हणजे 2 नी 25 ला गुणाकार केला तर 25 दुनी 50 आणि हा m जशाच तसा राहिला, म्हणजे हे उत्तर येतं. हे आपल्याला ह्याचं सिम्प्लिफिकेशन आपण केले. मग इथं कॉमन काढायचं तुम्हाला. इथं कॉमन काय निघतं, तर इथं 2 जर कॉमन काढलं तर 2m होतं कंसामध्ये, म्हणून इथं कॉमन काढत असताना इथं प्लसचं चिन्ह येईल. मग इथं कॉमन आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस m कॉमन काढू, कारण m नी 2 ला गुणाकार केला तर 2m होतं, आणि जर m नी इथं आपण काय काढू, 2 कॉमन काढू, m नाही, 2 कॉमन काढलं तर इथं m येतं. m चा आणि 2 चा गुणाकार केला 2m होतो, आणि एक वजा आणि एक अधिक आहे, वजाबाकी चिन्ह येतं. 2 नी
जर 25ला गुणाकार केला तर 25 दोन्ही 50 उत्तर येतं, बरोबर 0. हे होय तुमचं सिम्प्लिफाय केलं. याचा अर्थ याचा आणि याचा अर्थ सेम असतो. हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट सेम आलं पाहिजे, ठीक आहे. मग आता कॉमन बाहेर काढलं. आता आपल्याला हा ब्रॅकेट m वजा 25 हा 2 आहे, दोन्हीपैकी एक घेतला बाजूला आणि राहिलेला हा 2m अधिक 2 बरोबर 0. 2 आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या, 2 रूट भेटतात आपल्याला. कोणते भेटले? m वजा 25 आणि 2m अधिक 2. मग mचं व्हॅल्यू भेटतं आपल्याला. मग काय होतं? m वजा 25 बरोबर 0 आणि दुसरं रूट काय होईल? तर 2m अधिक 2 बरोबर 0. mचं व्हॅल्यू भेटतं आपल्याला. m बरोबर हा प्लस आहे तर हा हा मायनस आहे तर इकडे जाऊन काय होईल? तो प्लस होईल. तसंच या ठिकाणी 2m बरोबर हा प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होईल. पुढं m बरोबर वजा 2 हा गुणाकारात आहे, इकडे जाऊन काय होईल? भागाकारात होईल. म्हणजेच 2/2 म्हणजेच आपण ह्याला काय करू शकतो? भाग देऊ शकतो. 2m नी जर 2 ला भाग दिला तर काय येतं? उत्तर 2 येतं. 1 येतं. म्हणून m बरोबर हा वजा 1 व्हॅल्यू भेटली आणि इकडं 25 व्हॅल्यू भेटली. म्हणजे आपल्याला ह्या दोन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे व्हॅल्यू किती भेटल्यात? 2 व्हॅल्यू भेटल्यात, 25 आणि वजा 1. म्हणून फायनल आन्सर लिहिताना आपण कसं लिहितो? म्हणून द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर कोणते आहेत? एक 25 आहे आणि दुसरा वजा 1 आहे, ठीक आहे. हे फायनल आन्सर तुम्हाला असं लिहावं लागतं. क्वेश्चन नंबर 9 बघितला आपण. ह्याच्या अगोदर खूप सारे क्वेश्चन्स आहेत ते जे डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. आपण थोडं फास्ट घेऊयात. 10वा क्वेश्चन काय आहे? तर 25m वर्ग वजा 9 बरोबर 0. हे 10वं एक्झाम्पल आहे. तर आता याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला इथं बघता आलं पाहिजे की इथं काय जनरल फॉर्ममध्ये दिलेलं नाही. जनरल फॉर्ममध्ये जर नाही दिलं तर ह्याला जनरल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर हे 25m चा वर्ग वजा, आता इथं एक व्हॅल्यू नाही किंवा इथे एक टर्म नाही, कोणतं? bx. तर आपण नाही म्हणून आपण काय करतो? 0x घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर हा 9 बरोबर 0. आपल्याला ह्या टाईपमध्ये एक सुद्धा सॉल्व्ह करता येतं. अशा फॉर्ममध्ये आपण कन्व्हर्ट करून जनरल फॉर्ममध्ये. बट ते काय होतं? 25 आणि 9चा गुणाकार होतो 225. 25 9 225. तर एवढा मोठा गुणाकार येतो. मग त्या आलेल्या 225च्या गुणाकाराचा म्हणजे ह्याचे 2 भाग करायचे, तेही मोठ्या संख्या येतात. थोडं कॅल्क्युलेशन किचकट जातं. म्हणून आपण 7वी 8वीला एक फॉर्म्युला शिकलेला आहे. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करणार आहे? हे उत्तर काढणार आहे. मग कसं काढतो? 2 टाईपने सोडवता येते. हे आपण सिम्पल मेथडने जाऊया. तर काय करणार? तर याला जशास तसं लिहून घ्या. 25m चा वर्ग वजा 9 बरोबर 0. 25m म्हणजे 25m चा वर्ग आहे म्हणून आपण लिहू शकतो याला की असं सिम्प्लिफाय करू शकतो. 5चा वर्ग आणि m चा वर्ग वजा 9 बरोबर 0. मग दोघांनाही वर्ग आहे, बरोबर आहे. मग ह्या दोघांना एकत्र जर लिहिलं असं 5m चा वर्ग असं लिहिलं आणि जर आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं तर हेही बरोबर येतं, बरोबर आहे. 5m चा वर्ग छेदात 5m चा वर्ग वजा 9. आता हे जे वजा 9 आहे हे कशाचा वर्ग आहे? 9 कशाचा वर्ग आहे? 3चा. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी 3 सुद्धा डायरेक्टली 3 लिहू शकतो आपण. मग काय येतं? ह्याचं व्हॅल्यू 3चा वर्ग म्हणजेच 9 आणि 5चा वर्ग म्हणजेच 25, mचा वर्ग म्हणजेच m. हे तुमचं इथं फायनल आलं, ठीक आहे. मग आता ही जी कंडिशन आहे तर ह्या कंडिशनमध्ये बसते का? कोणती कंडिशन आहे तुमची? तुम्हाला जो रूल म्हटलेला होता मी, तर a चा वर्ग बरोबर आहे. 5m म्हणजे पहिलं टर्म आहे, a चा वर्ग वजा बाकी चिन्ह आहे वजा b चा वर्ग. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं. ह्याचं जे एक्सपान्शन आहे ह्या फॉर्म्युल्याचं काय होतं? तर पहिल्या कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. आता हे फॉर्म आणि हे फॉर्म सेम आहे. मग ह्याला आपण अशा टाईपमध्ये एक्सपान्शन करतो. काय होतं एक्सपान्शन? तर पहिलं पद कोणतं आहे याच्यात? 5m. दुसरं पद कोणतं आहे? 3. म्हणून 5m अधिक 3 बरोबर 5m अधिक 3 याचं आलं. त्याच्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये 5m वजा 3 हे सूत्र आणि हे कम्पेअर करा एकदा व्यवस्थित आलं म्हणजे सेम आलेलं आहे. ह्याला आपण एक्सपांड केलं. तसंच ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला एक्सपांड केलं तर आपल्याला 2 फॉर्म भेटले किंवा 2 ब्रॅकेट भेटले, बरोबर आहे. आपल्याला तेच पाहिजे, बरोबर 0. मग आत्ता पुढची प्रोसेस काय येणार?
तर यमचं व्हॅल्यू या ठिकाणी येईल आणि यमचं व्हॅल्यू या ठिकाणी येईल. म्हणून 5m अधिक 3चं व्हॅल्यू 0 आणि 2 रूट भेटतात आपल्याला. 5m वजा 3 बरोबर 0. 2 रूट भेटतात म्हणून आपण अशा टाईपमध्ये पुढं कन्वर्ट करतो. ह्याचं व्हॅल्यू 0 आणि ह्याचं व्हॅल्यू 0 येणार. m बरोबर हा 5m बरोबर अधिक 3 आहे, इकडे गेल्यावर वजा 3 होतो. पुढं m बरोबर वजा 3, हा 5 गुणाकारात इकडे जाऊन छेदात जातो, गुणाकारात ते भागाकारात जातो. तसंच इकडं सुद्धा 5m बरोबर वजा 3 आहे, अधिक 3 होईल. पुढची प्रोसेस m बरोबर 3 छेदात, हा गुणाकारात आहे तिकडे जाऊन भागाकारात होतो. म्हणजे 2 व्हॅल्यू आले आपल्याला, m बरोबर वजा 3 छेदात 5 आणि m बरोबर 3 छेदात 5. अशा टाईपच्या 2 व्हॅल्यू आल्या. म्हणून लिहितो द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर -3/5 आणि 3/5. 2 रूट भेटले म्हणजेच आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 2 रूट भेटले. ही एक मेथड आहे. आणि दुसरी मेथड, तुम्ही ह्या इक्वेशनला या जनरल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा आणि त्याच्यानंतर ह्याचा गुणाकार करा. एवढा येतो. या दोघांचे 2 असे भाग पाडायचे की ज्यांची गुणाकार 225 येईल आणि वजाबाकी बेरीज 0 येईल. त्याच्यात कॅल्क्युलेशन थोडे किचकट आहेत म्हणून सिम्प्लिफाय त्यांनी ऑलरेडी दिलेले आहे. आपण हा सूत्र यूज करून हे सॉल्व्ह केलेले. आपल्याला यमची व्हॅल्यू 2 भेटल्या म्हणजे 2 रूट भेटले आपल्याला अशा ठिकाणी. हे होतं क्वेश्चन नंबर 10. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या आणि तुम्ही ह्या मेथडनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी हे होमवर्क असणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 11 बघूयात. 7m वर्ग बरोबर 21 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ह्याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफिकेशन खूप सिम्पल आहे. काय होतं तर 7m वर्ग हा वजा अधिक आहे तर इकडं वजा 21m बरोबर 0. मग आता ह्याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. अजून सिम्प्लिफाय करतो म्हणजे काय होतं, कॉमन काय निघतो ह्याच्यामध्ये, 7m कॉमन निघतो है ना. 7mला जर कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं तर m वजा 3. कसं काय तर 7mनी जर 7mनी जर mला गुणाकार केला तर 7m वर्ग येतं, वजाबाकीचं चिन्ह येतं. 7नी जर 3ला गुणाकार केला तर 21 येतं आणि m जशास तसं आपण इथं लिहितो. ह्यांनी जर ह्याला गुणाकार केला तर आपल्याला उत्तर हे भेटतं. म्हणून आपल्याला एक ब्रॅकेट भेटला कोणता तर m वजा 3 बरोबर 0 हे ब्रॅकेट भेटला. मग अजून एक ब्रॅकेट काढायचं आपल्याला. 7m जर ब्रॅकेट करायचं कारण आपल्याला 7mला जर अधिक करा किंवा वजाबाकी करा कोणासोबत 0 सोबत तर व्हॅल्यू तेच राहणार आहे. म्हणून 7m वजा 0 वजाबाकी करा कारण मध्ये वजाबाकी चिन्ह आहे किंवा इथेही वजाबाकी चिन्ह आहे. 7m वजा 0 m वजा 3 बरोबर 0 हे 2 आपल्याला इथं रूट काढायला येतात. 2 रूट भेटतात आपल्याला. मग काय होतं 7m वजा 0 बरोबर 0 किंवा और m वजा 3 बरोबर 0. आता ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येतं तर m बरोबर हा प्लस 0 इकडे घाला त्याला मायनस इकडे झाला प्लस आला. मग m बरोबर 0 हा गुणाकारात इकडे छेदात गेला. 0नी कुठल्याही संख्येला छेदलं भाग दिला किंवा गुणाकार केला तर उत्तर 0 भेटतं. म्हणून mचं व्हॅल्यू आपल्याला इथं 0 भेटलेलं आहे. तसंच इकडं काय भेटतं बघू, mचं रूट m बरोबर हा मायनस आहे तर इकडं जाऊन काय होईल +3 होईल. +3 लिहायची गरज नाही, नुसतं 3 जरी लिहिलं आपण तरी चालतं. म्हणून m बरोबर हे 3 या ठिकाणी आपल्याला दुसरं रूट भेटलेलं आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर त्या 2 रूट भेटले आपल्याला. कोणते तर एक 0 आणि दुसरं 3 म्हणजे 0 and 3 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे होतं तुमचं 11th नंबरचं क्वेश्चन. आता आपण डायरेक्टली 12th नंबरचं क्वेश्चन काय आहे सोल्युशन त्याचं पाहू. परचं एक्झाम्पल आहे m² - 11 = 0. एकदम सिंपल आहे. इथं m² आहे बरोबर आहे ना, mचा वर्ग आहे वजा आपण ह्याला 11चा वर्ग असं करू शकतो. कसं करणार, 11 हा 2 संख्यांचा गुणाकार आहे. कोणत्या 2 संख्येचा गुणाकार आहे तर सांगता येत नाही आपल्याला. प्राईम नंबर आहे 11, 11ला 1ने आणि 11नीच भाग जातो. म्हणून जर 11ला असं लिहिलं आपण, 11ला आपण जर 11 गुणिले 11 केलं, 11 गुणिले 11 केलं तर उत्तर 22 येतं. पण तेच जर आपण वर्गमुळात 11 गुणिले वर्गमुळात 11 जर लिहिलं म्हणजेच 11 गुणिले वर्गमुळात 11 तर ह्यांचा गुणाकार काय येतो 11 × 1 11 वर्गमुळात 11 आणि हे 11 गुण म्हणजे 11 × 11 होतं. ठीक आहे, 11 × 11 करायचं आपल्याला. बट ते रूटमध्ये हा रूट मधला 11 जसा तसा राहील आणि हा रूट मल्टिप्लाय केला तर रूट स्क्वेअर होईल. मग हे तुम्हाला भेटलं. मग आपल्याला माहिती आहे
जर इथं रूट आहे आणि ह्या रूटचा जर स्क्वेअर असेल तर हा रूट जातो आणि हा स्क्वेअर जातो, राहतं फक्त 11. मग आपल्याला तेच पाहिजे की आपण काय करतोय, फॅक्टर पाडतोय. 11चे फॅक्टर कसे केले, तर हे 11चे फॅक्टर्स केले आपण. मग हे जे फॅक्टर आहेत √11 इंटू √11, रूट इंटू रूट, सॉरी रूट इंटू रूट, रूट त्याचा काय झाला, स्क्वेअर झाला. मग राहतं काय रूटमध्ये, अंडर रूट काय 11, जशाच तसं आहे. मग हा जो आहे ना रूट आणि हा जो स्क्वेअर आहे तो काय होतो, इलिमिनेट होतो, कट होतो आणि राहतं फक्त 11. तर आपल्याला ह्या 11चे असे 2 रूट भेटले. मग आपण त्यांना लिहू शकतो. 11चं व्हॅल्यू कसं लिहू शकतो आपण, तर रूट कंसामध्ये लिहू √11 त्याच्यामध्येच ह्याचा वर्ग. का लिहिलं असं, तर आपल्याला स्क्वेअर आहे ना, एमचा स्क्वेअर आहे म्हणजे ह्याचाही स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. तर 11चं व्हॅल्यू काय येतं, 11 काय येतं, तर 11 गुणिले 11 जर केलं आपण, 11चा जर नुसता 11चा वर्ग केला तर 121 येतो. 11चा वर्ग किती येतो, 121. 11 गुणिले 11 जर केलं तुम्ही, 1 1 1 आणि ह्याच्या 1 1 1, त्यानंतर परत 1 1 1 1 1, मग काय होतं 1 2 121. हा 11चा वर्ग आला. बट आपल्याला काय पाहिजे, ह्याचं आपल्याला अवयव पाडायचे, फॅक्टर्स करायचे. ह्याचे फॅक्टर्स करत असताना जर आपण वर्गमुळात 11 इंटू √11 जर केलं तर 11 वर्गमुळात जशाच तसं राहतं, हा वर्ग आणि हा वर्ग मल्टिप्लाय होतो, म्हणून वर्गमुळाचा वर्ग येतं. मग आपल्याला पुढं माहिती आहे, हा वर्गमूळ आणि हा वर्गमूळ कट होतो आणि राहतं फक्त काय, तर 11 राहतं. मग ह्याच 11चे आपण असे रूट तयार केले. ह्यांचं व्हॅल्यू काय येतं, तर √11 अपॉन √11 अँड स्क्वेअर येतं आपल्याला हे. मग हे स्क्वेअर आणि हा स्क्वेअर सेम आहे, याला आपण इथं आणलं, एम स्क्वेअर मायनस √11 त्याचा स्क्वेअर केला बरोबर 0. मग आपल्याला एक सूत्र माहिती आहे, कोणतं, तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. ह्याचं एक्सपान्शन काय होतं, तर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. मग आता हे कम्पेअर करायच्या सोबत, पहिलं पद म्हणजे ए आणि दुसरं पद म्हणजे बी, एचा वर्ग आणि बीचा वर्ग. मग ह्याला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, ए प्लस बी, ए मायनस बी मध्ये लिहू शकतो. मग यमला कसं लिहिणार, पहिला पद कोणता आहे इथं, यम अधिक 11 आहे ना, यम अधिक 11 कंसामध्ये, सॉरी वर्गमुळात 11 आहे ना, वर्गमुळात 11 आणि दुसऱ्या कंसामध्ये यम वजा वर्गमुळात 11. ह्या दोघांचं व्हॅल्यू ही आहे, सेम आहे. ह्याला आपण ह्या फॉर्ममध्ये एक्सपांड केलं, कन्व्हर्ट केलेलं आहे, कारण आपल्याला हे फॉर्म आपण क्रिएट केलं. 11चं वर्गमूळ काढलं, 11चे अवयव पाडले ह्या टाईपमध्ये, ह्याचं व्हॅल्यू हे येतं आणि ह्याला आपण अशा कंडिशनमध्ये लिहिलं. तर एमचा वर्ग वजा 11 वर्गमुळात 11चा वर्ग म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग होतं. त्याचं एक्सपान्शन ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. ए कुठं आहे इथं, ए एमला आपण ए कन्सिडर केलं आणि 11ला बी कन्सिडर केलं, म्हणजे पहिल्या कंसामध्ये एम अधिक वर्गमुळात 11 आणि दुसऱ्या कंसामध्ये एम वजा 11. हे आपल्याला फायनल या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, बरोबर यांचं व्हॅल्यू 0 आहे. मग कंसामध्ये 2 आहेत, ठीक आहे. मग ह्यांचं आता आपल्याला एमचं व्हॅल्यू भेटतं, काय भेटतं, तर एम अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0. दुसरा काय व्हॅल्यू, एम वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. आता आपल्याला एमची व्हॅल्यू भेटते, एम बरोबर हा प्लस आहे इकडे जाऊन मायनस वर्गमुळात 11 होईल, ऑर किंवा दुसरं व्हॅल्यू भेटतं एम बरोबर हा प्लस आहे इकडे जाऊन, सॉरी मायनस आहे इकडे जाऊन प्लस होईल. प्लस लिहायची गरज नाही, म्हणून आपण वर्गमुळात डायरेक्टली 11 लिहू शकतो. म्हणून आपल्याला ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे 2 व्हॅल्यू भेटले, कोणते कोणते, तर एम इज इक्वल टू मायनस वर्गमुळात 11 आणि एम इक्वल टू वर्गमुळात 11 √11. असे 2 व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटले. फक्त हा प्रोसेस, इथली प्रोसेस किचकट थोडीशी समजून घ्या. काय तर आपण 11चे रूट केलेत है ना, 11चे रूट, मला सांगा -2चा वर्ग किती होतो, किंवा मायनस, आता हे कंसामध्ये लिहू आपण, -2चा वर्ग, 2 मायनस -2 गुणिले -2 असं करताना मायनस मायनस प्लस होतं आणि हा 2 गुणिले 2 म्हणजे 4, नुसता 4 येतो वर्ग हा है ना. तसंच आता ह्याला आपले अवयव करायचे, ह्याचे अवयव करायचे आपल्याला. वर्गमुळात घेऊ याला आपण, वर्गमुळात ह्यांचा गुणाकार करतो आपण, 11 आणि 11, वर्गमुळाचं काहीच होत नाही, 11ला 11 जशाच तसं ठेवू आपण. मग हा रूट आणि हा रूट जर मल्टिप्लाय केला तर रूटचा स्क्वेअर होतो. मग आपल्याला माहिती आहे हा रूट आणि हा रूट जातो निघून, राहतं काय फक्त 11. म्हणजेच ह्या 11चंच व्हॅल्यू हे येतं. म्हणून आपण ह्या 11ला ह्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, ह्या फॉर्ममध्ये.
कारण आपल्याला हे सूत्र भेटत असतं, कारण ऑलरेडी एम स्क्वेअर दिलेलं आहे म्हणजेच ए स्क्वेअर आलेला आहे, तर आपल्याला बी स्क्वेअर काढायचा होता म्हणून आपण √11चा स्क्वेअर केलेला आहे आणि याला ह्याचं एक्सपान्शन फॉर्ममध्ये याला कन्वर्ट केलं, म्हणजेच आपल्याला एम आणि 2 रूट भेटले, एमचे 2 व्हॅल्यू भेटल्या, म्हणजेच √2 भेटले, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या √2 भेटल्या. असं होतं तुमचं प्रॅक्टिस सेट 2.2 या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. याचे प्रॅक्टिस सेट 2.2चे 3 व्हिडिओ आहेत, 4-4 क्वेश्चनचे 3 व्हिडिओ केलेले छोटे छोटे, तर ते व्यवस्थित बघा, सोपं आहे सगळं. आता याच्यानंतर आपण येणारे व्हिडिओ बनवूयात, म्हणजे येणारा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया. तोपर्यंत नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.